तर आज काय करणार आहे आई? अगं आज हे आमच्याकडे झोप्याची वडी म्हणते, तुमच्याकडे काय म्हणते? तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज आपण बनवणार आहोत अळूची वडी, म्हणजेच माझ्या सासूबाईंच्या हातची पारंपरिक पद्धतीची अळूची वडी. याला आमच्या भाषेत धोप्याची वडी सुद्धा म्हणतात, म्हणजे विदर्भ त्याला धोप्याची वडी सुद्धा म्हणतात. क्रिस्पी अशी वडी. आणि हे बघा, मी तोडून सुद्धा दाखवत आहे. कलर तर तुम्ही बघतच असेल किती छान आहे. तर हे बघा, खूप सुंदर अशी वडी आपली रेडी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे घेतले आहे आम्ही अळूचे 10 पानं आणि आता याचे देठ काढून घेते. मागचे देठ असतात ते काढून घेतले. त्यानंतर याच्या मोठ्या मोठ्या ज्या शिरा आहे, मोठ्या अगदी, त्या सुद्धा काढून घेत आहोत. तर एक एक करून सगळ्या पानांच्या मोठ्या शिरा सुद्धा काढून घेतलेल्या आहेत. तर आई इथे ना पानं सुद्धा सेट करत होते. त्यांचा पहिला व्हिडिओ आहे म्हणून थोड्या घाबरत सुद्धा होत्या, तर थोडा सपोर्ट कराल. तर हे बघा, इथे सर्व याचे ते शिरा काढून घेतल्या आणि पानं व्यवस्थित असे सेट करून ठेवले. 10 पानं आहेत, तर 5-5 पानं सेट करून ठेवले होते. आणि आता इथे घेतलं आहे बेसन. तर बेसन 2 वाट्या घेत आहोत आपण. 10 पानांना 2 वाट्या, छोटे मोठे पानं आहेत, तर 2 वाट्या बेसन. त्यानंतर क्रिस्पीपणा येण्यासाठी इथे घेतलं आहे तांदळाचं पीठ. तर 3 टेबलस्पून असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठाने क्रिस्पीपणा येतो म्हणून त्यांनी घेतलेलं आहे. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट इथे टाकलेली आहे त्यांनी. त्याचबरोबर आता टाकणार आहेत मीठ, आणि मला सांगत होते की चवीनुसार मीठ घालायचं. त्याच्यानंतर धनेपूड सुद्धा आपण इथे घालत आहोत. धनेपूड आणि जिरा पावडर दोन्ही मिक्स केलेलं आहे. त्याचबरोबर आता इथे घालणार आहोत तिखट, म्हणजे लाल तिखट घालणार आहोत. तिखट आमच्याकडचं फक्त लाल आहे, तिखट नाही, म्हणून आम्ही 1 चम्मच पूर्ण टाकला. त्यानंतर थोडं हळद पावडर घातली. आता चिंच आपण भिजत घातली होती, खाजरी होऊ नये, म्हणजे गळ्याला खाज येऊ नये म्हणून चिंचीचा इथे वापर करत आहे. चिंचीच्या पाण्याचा वापर बरेच जण पानं ठेवल्यानंतर करतात, पण आई म्हणत होत्या की इथेच टाकायचं, म्हणजे काय होणार, बेसन जेव्हा आपण भिजवतो त्यावेळेस बेसनाला पूर्ण चिंचीचं पाणी लागेल. त्याने काय होणार की पूर्ण जागेवर, म्हणजे पानाच्या पूर्ण जागी चिंचीचा म्हणजे चिंच अशी लागेल, त्यामुळे गळ्याला खाज येत नाही. तर इथे खूप घट्ट किंवा खूप पातळ असं बेसन नाही भिजवायचं. ही सुद्धा एक छोटीशी टिप्स आहे. खूप घट्ट किंवा खूप पातळ असं नाही भिजवायचं, या दाटसर भिजवायचं असं थोडं. तर आता काय करूया, एका चाळणीला तेल लावून घ्यायचं. म्हणजे आपल्याला जेव्हा वाफवायला ठेवायचं असेल तर चाळणी घ्या, किंवा तुमच्याकडे दुसरं साहित्य असेल तर दुसरं घ्या, तिथे ठेवायचं. आणि आता काय केलं, अळूचं मोठं पान घेतलं. सर्वात मोठं पान घ्यायचं पहिले, आणि बेसनचे जे भिजवलेलं पीठ आहे ते घेतलं आणि व्यवस्थित असं त्याला लावून घेतलं अळूच्या पानाला. आणि दुसरं पान घेतलं, ते बघा, ते त्या साईडने ठेवलं आणि त्या साईडने ठेवून उलटं सुलटं असं पान ठेवलेलं आहे, त्याला सुद्धा बेसन लावलेलं आहे. बघा, बेसन दाटसर आहे, बिलकुल ही सैल नाही आहे. तर तिसरं पान सुद्धा त्यांनी ठेवलेलं आहे. आता चौथं पान सुद्धा आपण ठेवत आहोत, आणि आता 5वं सुद्धा, म्हणजे खूप मोठं, त्यानंतर छोटं, त्यापेक्षा छोटं, त्यापेक्षा छोटं, असा सिक्वेन्स याला लावायचा व्यवस्थित. इथे तुम्ही स्किप करू नका, कारण ना हेच बरेच जणांना जमत नाही आणि मग पदरं सुटतात, आणि पदरं सुटले की वडी व्यवस्थित होत नाही. आता या पद्धतीने पुन्हा त्यांनी पलटी केलं पानाला. मी तुम्हाला म्हटलं होतं आम्ही जास्त शिरा काढलेल्या नाही पानाच्या. तर हे बघा, तरीही आईच्या हातची जर वडी खाल्ली ना तर ती गळ्याला खवखवत नाही, म्हणजेच खाज लागत नाही गळ्याला. तर हे बघा, आता त्या साईडने त्यांनी उलटं केलं आणि पुन्हा बेसन लावलं, म्हणजेच भिजवलेलं बेसन लावलं. आता बघा, साईड आपण या साईडने पलटी केलं, म्हणून म्हटलं पूर्ण बघा. आता या साईडने पलटी केलं, याने काय होणार, बिलकुल ही पदर सुटणार नाही. आता इथे थोडेसे तीळ घातले, आणि तीळ घातल्यानंतर सुद्धा इथे थोडं बेसन लावलं, आणखी पलटी केलं, आणखी थोडं बेसन लावलं, आता एकदा पुन्हा पलटी केलं. हे बघा, आणि आता व्यवस्थित याला प्रेस केलं. इथे हाताने एकदम व्यवस्थित प्रेस केलं. थोडं आणखी बेसन लावलं आणि थोडे तीळ घातले. तीळ घातल्यानंतर आपण ज्या चाळणीला तेल लावून ठेवलं होतं तिथे आपण आणून ठेवलं
आता दुसरं सुद्धा आपण बनवून रेडी केलेलं होतं, म्हणजे वडी रेडी केलेली होती ती सुद्धा आपण इथे ठेवणार आहोत. हे बघा दुसरी सुद्धा ठेवलेली आहे. आणि आता काय करायचं, एक कढई घ्यायची, त्यामध्ये पाणी सोडायचं. पाणी सोडल्यानंतर पूर्ण खूप जास्त पाणी किंवा खूप कमी असं नाही सोडायचं, एकदम खोल घ्यायची कढई. आणि पाणी उकळलेलं आहे आणि आता चाळणी यामध्ये ठेवायची. माझ्याकडनं चाळणी ठेवताना थोडं स्किप झालेलं आहे. आणि यावर आता झाकण ठेवायचं. 20 मिनिटासाठी याला झाकून ठेवायचं. 20 मिनिटानंतर बघायचं. आता इथे चेक करत आहोत की वडी शिजली की नाही. तर पुन्हा आपण 5 मिनिटासाठी याला झाकून ठेवलं होतं आणि टूथपिकच्या साहाय्याने एकदा शिजली की नाही बघूया. आता ही ओली ओली असेल वाफेनं, म्हणून ती अशी वाटते. पण याला 15 ते 20 मिनिटं थंड करून ठेवल्यानंतर मी याचे काप करून घेणार आहे, म्हणजे वडी पाडून घेणार आहे. तर बघा कुठेही चाकूला आपल्या बेसनाचं पीठ लागलेलं नाही आहे, म्हणजे आपली वडी परफेक्ट अशी शिजलेली आहे. आणि सगळे कट करून झालेले आहेत वड्या आपल्या. दिसते का तुम्हाला कुठेतरी? आणि आता तेल सुद्धा गरम झालेलं आहे आणि एक एक करून सर्व अशा वड्या आपण यामध्ये सोडून घेऊया, म्हणजे एक बॅच आपण टाकूया. तेल मी खूप कमी म्हणजे घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा कमीच घ्या, कारण या वड्यांना खूप कमीच तेल लागतं. आणि पुन्हा मी तेल दुसऱ्या कुठल्याही भाजीत वगैरे वापरत नाही, म्हणून मी कमीच घेते. कमी टाका आणि कमी तेल घ्या. आणि मीडियम टू लो आचेवर याला एक साईडला तळून घ्या. मीडियम टू लो आचेवर तळल्याने काय होते, वडी मस्त अशी क्रिस्पी होते, खुसखुशीत होते. तांदळाच्या पिठाने तर होणारच, पण मीडियम टू लो आचेवर जेव्हा तळणीचे पदार्थ आपण तळतो, ज्याला खुसखुशीतपणा पाहिजे, त्या गोष्टी मीडियम टू लो आचेवरच तळायच्या. तर एक बॅच आपली तळून रेडी झालेली आहे. हे बघा किती छान कलर आलाय ना. खूप जास्त वेळ दाखवू शकत नाही, म्हणून प्रत्येक गोष्ट तळताना नाही दाखवली. पण याला अलटी पलटी करून याला कमीत कमी 10 ते 12 मिनिटं तळून घेतलं. आता दुसरी बॅच सुद्धा आपण तळून घेणार आहोत. तर इथे दुसऱ्या बॅच सुद्धा टाकलेली आहे. त्याआधी हेमा कुकिंग क्रिएशनमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सासूबाईंच्या पारंपरिक पदार्थ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सांगा. त्यांच्या हातचे पदार्थ आपण नवीन नवीन आणूया. तर हे बघा, त्यांच्याकडे खूप जास्त नवीन नवीन पारंपरिक पदार्थ खूप छान बनवतात, खूप छान टेस्ट असते. म्हणून नक्की सांगाल ही वडी तुम्हाला कशी वाटली. आणि हे बघा आपली वडी मस्त अशी बनून रेडी झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली आमच्या हातची नागपूरची अळूची वडी नक्की कमेंटमध्ये सांगाल. क्रिस्पी अशी वडी. तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.